नमस्कार मंडळी, मी आरवी स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरवी आणि मम्मा. हो मंडळी, तुम्हाला मी दिसत असेल बाप्पाच्या समोर. तर हो, मी आलेली आहे माझ्या भावाच्या शॉपवरती. म्हणजे माझा जो मावशीचा मुलगा आहे बापू भाऊ, तुम्ही आधी पण त्याला व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, पण तरी मी तुम्हाला एकदा सांगते की माझा सर्वात मोठा मावशीचा मुलगा बापू भाऊ, त्याचं दरवर्षी इगतपुरीमध्ये हे गणपती बाप्पाचं शॉप असतं. आणि पूर्ण तो हे जे 3 महिने ना, ते पूर्ण बिझी असतात भाऊचे. म्हणजे भाऊ काय करतो, तर भाऊ कोकणामधून पेनमधून बाप्पाच्या ज्या मूर्ती आहेत त्या आणत असतो. पण ते काम कसं कच्चं काम असतं. भाऊ इकडे आणतो ना, तेव्हा मग त्याच्यावरती पेंटिंग होते, त्याचे आईज, डेकोरेशन, त्याचा मुकुट सजवला जातो. अशा प्रकारे बाप्पाचं जे सगळं म्हणजे पेंटिंगचं काम, डेकोरेशनचं काम हे भाऊच्या या शॉपमध्ये चालत असतं. आणि खूप सुंदर, खूप छान छान मूर्त्या आहेत. मी आल्यापासून आहे ना, ही मूर्ती बघते, ती मूर्ती बघते, माझी नजरच नाही हटते मूर्तीवरून. एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. ॲक्च्युली भाऊ पहिले इथेच मूर्ती बनवायचा 2 वर्षापूर्वी, पण मग आता भाऊचं कसं आहे, काही कारणास्तव भाऊनी डायरेक्ट आता हे शॉपच हे केलं. म्हणजे कच्चा मूर्ती आणून त्याचं जे म्हणजे पूर्ण रेडी करण्यापर्यंत प्रोसेस आता भाऊ करतो असतो. तर मग इगतपुरीमध्ये खूप जास्त फेमस आहे. मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं तुम्हाला की कुणाल डीजेवाला म्हणून माझ्या भावाला इथे इगतपुरीमध्ये सगळेच ओळखतात. आणि या सीझनमध्ये मूर्तीचं काम असतं भाऊचं. तर किती सुंदर सुंदर आणि किती मोठ्या मोठ्या बाप्पाच्या मूर्ती आहेत या शॉपमध्ये, ते दाखवते. आणि माझा भाऊ कसं काम करतो ते पण तुम्हाला शेअर करेल. चला या मग. आता सुरुवातीला बघा, ही मूर्ती आहे बाप्पाची. ही मूर्ती 4 फुटाची आहे आणि टिटवाळ्याचा गणपती बाप्पा आहे. तर मग हा टिटवाळ्याचा गणपती बाप्पाची प्रतिमा बरोबर 4 फुटाची मूर्ती आहे. आणि ही मंडळाची असेल ऑफकोर्स, तर बुक झालेली असेल. ही दगडूशेठ हलवाई आहे, ते पण सेम 4 फुटाची असेल ही मूर्ती. आणि इकडे बघा, ही तर ही जी मूर्ती आहे, तर ही जी मूर्ती आहे ती पूर्ण उंदरावरती बसलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता, खाली दिसत असेल. आता तिला कसं पॅक करून ठेवलेलं आहे म्हणून, पण खूप सुंदर आहे. हे बघा, इकडे चौरंगावरती बसलेली आहे. हां, तर ही जी मूर्ती आहे ती चौरंगावरती बाप्पा बसलेला आहे अशी मूर्ती ही. हे बघा. आणि लास्ट इयरला तुम्हाला माहिती आहे ट्रेंडिंगला होतो व्हाईट कलरचा धोतर, फेटा. तर त्या टाईपमध्ये पूर्ण दादांनी तिला हे केलेलं आहे, फेटा वगैरे. मस्त दिसते ना. हा आहे चंदनवाडीचा राजा आणि पृथ्वीवरती उभा आहे. आणि ही जी शॉल आहे बाप्पाची, ती बघा कशी उलटी शॉल ठेवलेली आहे थोडक्यात. आणि म्हणजे मुंबईचा राजा म्हणूनच ओळखलं जातं त्याला. गोड गणपती बोलतात. तर नावाप्रमाणेच गोड आहे. ही एक मूर्ती आहे सिंदूर कलर मध्ये. हे बघा. तर मंडळी, हा बघा नवीन नाव आहे बाप्पाचं. या बाप्पाच्या मूर्तीला छावा बाप्पा म्हणून असं बोलतात. तर हे बघा, खरंच खूप सुंदर आहे मूर्ती. कलर खूप सुंदर आहे मूर्ती. आणि नाव जे सांगितलं ते छावा गणपती असं सांगितलं. पुन्हा ही एक मूर्ती आहे शेंदूर कलर मध्ये. भाऊची किती फूट असेल रे? 3 फुटाची आहे ही मूर्ती. आणि आता भाऊ जे प्लास्टिक ओपन करतोय ना, ते माऊली गणपती आहे. तर या तुम्हाला दाखवते. हे बघा, असं नाही घ्यायचं. तर मंडळी, हे बघा, कमळाच्या फुलामध्ये हा बाप्पा विराजमान आहे. हे बघा. हा सांगितलं मस्त बोललं, पण बघू म्हणे आपण चॉईस करू म्हणे. बरं, ही किती सांगितलं? 2800. पिवळ्या पितांबर मध्ये हा बाप्पा किती सुंदर दिसतोय.
पुन्हा इकडे आल्यानंतर पितांबर दिलेला आहे बाप्पाचा आणि खूप सुरेख मूर्ती आहे. हे एक ही बघा कमळाच्या फुलामध्ये 3 फुटाची मूर्ती आहे. ही पण बाप्पाची. ती पण 28 का? तर इकडे बाप्पाला डायमंड वर्क केलं जाते मुकुटला. हे बघा. आणि ही 4 फुटाची आहे. अच्छा, ही 4 फुटाची मूर्ती आहे बाप्पाची. हे बघा. बाप्पा गरुडावर बसलेला आहे ना. इकडे बाप्पा गरुडावर बसलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर आहे. तर मंडळी, ही जी मूर्ती आहे ती श्रीकृष्णाचा प्रतिमा आहे, ज्याच्यामध्ये ना जी आपली लोण्याची मटकी असते ती आहे. त्यानंतर मागे आहे ना मोरपंख दिलेला आहे मूर्तीला आणि खूप सुंदर तिच्यावरती डायमंड वर्क केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. इकडे मुकुट तर खूपच छान दिसतोय बाप्पाचा. तस इकडे पण एक मूर्ती आहे बाप्पाची, हे बघू शकता तुम्ही. आणि ह्या तर घरगुती आहेत, पण ज्या 3 फूट 4 फूट अशा मूर्त्या आहेत त्या मंडळाच्या असतात. आणि इकडे बघा मल्हारी अवतारामध्ये गणपती बाप्पा खूप सुंदर आहे. खंडेरायाच्या रूपामध्ये मल्हारी रूप बाप्पाचं. तर ही जी मूर्ती तुम्हाला दिसत असेल महादेवाच्या अवतारामध्ये आहे. नंदीवरती विराजमान आहे गणपती बाप्पा आणि खूप सुंदर आहे ती. मस्त असं चंद्र वगैरे खूप सुंदर दिसते. महादेवाचं रूप आहे शेवटी ते. तर मंडळी, मला सर्वात जास्त आवडलेली मूर्ती ही आहे आणि खूप सुंदर आहे बाप्पा. म्हणजे असं अक्षरशः पाहता क्षणी मनामध्ये भरलेली मूर्ती ही मला खूप आवडली आहे. पण तुम्हाला माहिती आहे, आपण जी पण मूर्ती बुक करतो, जेव्हा आपला आरविश मूर्ती चॉईस करतो तेव्हा आपण मूर्ती बुक करत असतो. आरविश आता सध्या नाही आहे, आलेला नाही माझ्यासोबत. इकडे कस्टमर हँडल करतोय. हे बघा, कस्टमरची पण वेळ म्हणजे कसं टाइम आपला सगळेजण मूर्ती बुक करतायत. गुलाबी छान वाटते ना. हो ना, मला पण आवडली. मी आल्यालाच पाहिली. हो ना. अच्छा. हो. तर ही खूप सुरेख अशी मूर्ती. आणि मग त्यानंतर जी सेकंड मूर्ती मला आवडली ती ही खूप सुंदर आहे बाप्पा. आणि याचा जो कलर आहे ना धोतरचा, तो ग्रीन कलरमध्ये आहे आणि खूप सुंदर आहे. ही एक सुंदरशी 1.5 फुटाची मूर्ती आहे. हा हा हा. आणि हे बघा, ही एक खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. तर मंडळी, हा एक तुम्ही बाप्पा बघू शकतात, ज्यामध्ये बाप्पा शिवलिंगासोबत आहे आणि महादेवाचं रूप आहे. हे पण वरती मस्त. एक पिवळा पितांबर मध्ये बाप्पा आणि डायमंड वर्क एवढं सुंदर दिसतंय ना, खूप छान. तर ही जी मूर्ती आहे ती शाडू मातीची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर आहे, अगदी मनात भरण्यासारखी ही मूर्ती आहे. मूर्ती आहे बाप्पाची आणि ही लगेच बुक झाली. माझ्यासमोर ही मूर्ती बुक झाली. हे बघा, ही पण शाडू मातीची मूर्ती आहे बाप्पाची. बुक झाली मूर्ती, आत्ता इतक्यात बुक झाली. पण खूप छान मूर्ती आहे. हे बघा. आणि ह्या सगळ्या म्हणजे 1.5 फूट 2 फूट अशा आहेत या सगळ्या मूर्ती. आहे लालबागच्या राजाची मूर्ती. लालबागचा राजा. तर मंडळी, हे बघा, जे डायमंड वर्क आहे, स्टोन वर्क आहे, ते करण्यासाठी हे बघा चालू आहे हे. आणि तर हे मयूर दादा आहेत आणि हे काम करतात बघा, बाप्पाचं डायमंड वर्क करतायत ह्या मूर्तीला.
जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही जी मूर्ती आहे ती 4 फुटाची मूर्ती आहे आणि गरुडावरती बसली, तिचं काम चालू आहे. दादा करतायत, मयूर दादा. हे बघा, हे कशाने चिपकवतात? खूप सुंदर. तर मंडळी, आता जे तुम्ही बाप्पा पाहिले ते कसे 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट असे मूर्तीची साईज होती. 3 फूट, 4 फूट. पण जे मंडळाचे गणपती असतात ना, त्यांची कसं 3 फुटाच्या वरती साईज असते, म्हणून मग ते आतमध्ये ठेवले आहेत. तर आपण ते जाऊन बघूया आता. भाऊ पण आतमध्ये आहे तिकडे, चला जाऊन बघूया आता. ही जी आतमध्ये तुम्हाला मूर्ती दिसत असेल ना बाप्पाची, ती खूप सुंदर आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह आहे, एक नंबर. आणि राजसिंहासन आहे, त्याच्यावरती बसलेले आहे ते. तर मंडळी, पुन्हा एकदा लालबागचा राजा, आणि ती शानच वेगळी, खूप सुंदर असा लालबागचा राजा तुम्ही बघू शकता. आणि ना ती पण खूप सुंदर आहे. हे बघा, ही एक बाप्पाची मूर्ती. जी मूर्ती ठेवलेली आहे तिकडे कृष्णाचं रूप आहे, कृष्ण बाप्पाच्या सोबत आहे असं. पण सेम लालबागचा राजा. ही एक मूर्ती बाप्पाची. हे सगळ्या मंडळाच्या मूर्ती आहेत आणि मोठ्या मोठ्या आहेत भरपूर. इकडे पण भरपूर मूर्त्या आहेत. हे बघा, याच्यापेक्षा पण अजून मोठ्या मूर्त्या. तर मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे माझ्या मावशीच्या मुलाचं म्हणजे बापू भाऊचं शॉप आहे हे. तर भाऊ म्हणजे भाऊचे 2 बिझनेस आहेत. एक साऊंडचा बिझनेस असतो आणि एक या सीझनमध्ये बाप्पाचं. भाऊ किती महिने झाले तू याच्यामध्ये बिझी आहे? मी आता 3 महिन्यापासून याच्यामध्ये बिझी आहे. आणि आपल्या शॉपला म्हणजे कारखाना असायचा एक 2010 पासून. आता आपण सध्या 2 वर्ष गॅप घेतलेला आहे. 2 वर्षापासून आपल्याला टाइम भेटत नाही, त्याच्यामुळे आपण आता मित्राकडनं कलरिंग करून आपण फक्त डायमंडवर इथं करतो. पेनवरनं सगळे आपले गणपती येतात, पेन अमरापूरवरनं. सगळा पेन अमरापूरचेच गणपती आहे आपल्याकडे. आणि आम्ही इथून डायमंडवर धोतर वगैरे, शॉल, पेटा वगैरे आम्ही सर्व इथं करतो जागेवर. लास्ट टाइम मी आले होते तेव्हा कारखाना होता ना आपला प्रॉपर, आपण बनवत होतो ना पूर्ण प्रॉपर भाऊ गणपती बनवायचा. आणि तेच माझ्या माइंडमध्ये होतं की भाऊचं म्हणजे कसं कारखाना आहे, मूर्ती डायरेक्ट तिथेच बनवली जाते. पण मग आता 2 वर्षापासून भाऊनी सांगितलं की चेंज केलेलं आहे म्हणून. तर मग तिकडनं डायरेक्ट मूर्ती घेऊन इकडे फक्त पेंटिंग, डायमंडवर किंवा सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि तुम्ही तर पाहिलं खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. म्हणजे 1 फुटापासून, भाऊ 1 फुटापासून आहे ना, 1 फुटापासून आपलं 5 फुटापर्यंत, 6 5 फुटापर्यंत. फुटापर्यंत 6 म्हणजे जे मंडळाचे गणपती असतात ना त्याच्या हिशोबाने. बुकिंगवर असतात आपले 8 फूट, 9 फूट, 10 फूट बुकिंगवर असतात. अच्छा, म्हणजे एकदम मोठ्या मूर्ती आहेत, म्हणजे बुकिंगवर 8 फूट 10 फूट पर्यंतच्या मूर्ती आहेत त्या बुकिंगवरती असतात. बुकिंगवरच येणार त्या बुकायला नंतर. ठीक आहे. भाऊ म्हणजे तुम्ही इगतपुरीमध्ये राहत असाल तर नक्की भाऊच्या शॉपवरती व्हिजिट करा. मी भाऊचा जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते देऊन टाकेल. आणि आता जे ॲड्रेस शिवसेना शाखेसमोर इगतपुरी. हां, ॲड्रेस जो आहे ना तो शिवसेना शाखेसमोर आपल्या इगतपुरीमध्येच आहे, मार्केटला आपल्या. तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करू शकता. तुम्हाला खूप छान छान मूर्ती मिळेल. पण लवकर करा, कारण कसं आहे, मूर्ती ना खूप फास्ट बुकिंग होतात. म्हणजे मला येऊन आता इथे ना जवळजवळ 1 तास झालेला आहे. 1 तासामध्ये जवळजवळ किती कस्टमर होते, म्हणजे मला भाऊला विचारायला लागायचं, भाऊ ही मूर्ती. भाऊ त्याच्या कामामध्ये एवढा बिझी होता. त्यामुळे मग जर यायचं असेल तर लवकर या आणि मूर्ती बुक करा तुमची. तर कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस वगैरे मी देऊन टाकेल तुम्हाला या व्हिडिओ खाली. ठीक आहे मंडळी, व्हिडिओ हा इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा बाप्पाच्या मूर्तीचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला. ठीक आहे.